श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप अनंत देशपांडे यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण सांगतात. माझे श्वशूर रघुनाथ विष्णू कुलकर्णी हे नोकरीनिमित्त मालाडला राहत. त्यांच्यामुळेच माझा व तीर्थरूप तात्यांचा संबंध आला. त्या वेळेपर्यंत माझा साधू संतांवर विश्वास नव्हता. लग्न झाल्यावर 1942 साली प्रथमच सासूरवाडीस गेलो असता श्वशुरांनी आम्हाला उभयतांना दर्शनाकरिता बंगल्यात दर्शनास नेले. तेथे या बरं बाळ या प्रेमळ शब्दांनी स्वागत झाले आणि मी विरघळूनच गेलो. त्यानंतर मी दर्शनासाठी व उपदेश ऐकण्यासाठी जाऊ लागलो, पण तरी भक्तिभाव असा काही निर्माण झाला नव्हता. माझ्या श्वशुरांनी श्री महाराजांपाशी याबद्दल एकदा बोलणे काढले तेव्हा ते म्हणाले, रघुनाथराव, काळजी करू नका, तो माझ्या इतका नादी लागेल की सोड म्हटले तरी सोडणार नाही. तेव्हापासून तात्या मला जावई म्हणून संबोधित. इसवी सन 1944 माझ्या पत्नीची तब्येत बिघडली. अर्थातच तात्यांकडे आम्ही गेलो. ते म्हणाले, आपण डॉक्टर पाथरकरांना विचारू. डॉक्टर पाथरकर म्हणजे देव माणूस, अतिशय सज्जन, प्रेमळ, दुसऱ्याच्या उपयोगी पडणारे. त्यातून महाराजांचा माणूस म्हटला की तो त्यांना आपलाच वाटे. त्यांनी माझ्या पत्नीस वाडी हॉस्पिटलमध्ये तपासून ट्यूमर आहे, ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. त्यांनीच हे श्री महाराजांना निवेदन केले. श्री महाराजांनी संमती दिली. ऑपरेशन डॉक्टर पुरंदरे यांनी केले. ते 2-2.5 तास चालले होते. तेवढा सारा वेळ डॉक्टर पाथरकर माझ्या पत्नीचा हात हातात धरून मनातल्या मनात जप करीत बसले होते. तात्यांना हे सर्व सांगितले तेव्हा ते एवढेच म्हणाले, राम दयाळू आहे, त्यानेच हे सर्व केले. असो. सन 1949 माझ्या अधू डोळ्यांमुळे नोकरीवर गंडांतर आले. मला नोटीस देण्यात आली. तात्यांना हे सांगितले तेव्हा ते म्हणाले, राम सर्व काही चांगले करील, काळजी करू नये आणि दुसरी नोकरीही पाहू नये. त्याप्रमाणे सर्व काही ठीक झाले आणि मी अधिकारी म्हणून निवृत्त झालो. इसवी सन 1958 साली मी व माझ्या पत्नीने अनुग्रहाबद्दल विचारले असता पुढच्या गुरुपौर्णिमेस मालाडला यावे असे तात्यांनी सांगितले. त्याप्रमाणे आम्ही उभयता, माझी मेहुणी, मुलगी आणि पटवर्धन म्हणून एक मित्र असे गेलो. पाऊस अक्षरशः ओतत होता. दुपारी 12:30च्या सुमारास अनुग्रह झाला. गोकुळ अष्टमीस त्यांच्याबरोबर गोंदवल्यास येण्याबद्दल त्यांनी सांगितले. त्यानुसार आम्ही गेलो होतो. परत निघण्याच्या दिवशी श्रावणी सोमवार होता. निघण्याबद्दल श्री महाराजांना विचारले तेव्हा ते म्हणाले, आज नको. पुढे समजले की त्या गाडीस अपघात झाला. असो. अनुग्रह घेतल्यानंतर मला नामाची थोडी गोडी लागली. खात्याची पहिली परीक्षा मी पास झालो होतो, पण आता दुसऱ्या परीक्षेस बसू नये असे वाटू लागले. दुसरी परीक्षा पास झाल्याशिवाय वरची जागा मिळत नसे. तात्यांना हे माझे विचार आणि परिस्थिती सांगितल्यावर ते म्हणाले, दुसऱ्या परीक्षेस बसायचे नव्हते तर पहिली तरी कशाला दिली? अनुग्रह घेतला की संसार आणि व्यवहार सोडायचा असतो ही चुकीची समजूत आहे. तेव्हा या दुसऱ्या परीक्षेस बसलेच पाहिजे. यश देणारा राम आहे. त्यांच्या सांगण्यावरून मी परीक्षेला बसून पास झालो आणि मला प्रमोशनही मिळाले. या जगात मला मायेच्या कळवळ्याने सांगणारे कोणी माणूस नव्हते आणि सर्व लहानपण गरिबीत काढावे लागले, पण तात्यांच्या रूपाने मला सर्व भरून पावले. नोकरीच्या काळात आणि आता सेवानिवृत्तीच्या काळातही काळजीचे कारण उरले नाही. दुसरी परीक्षा पास झालो त्यावेळी तात्या लोणावळ्याला गेले होते. तेथे जाऊन या यशाबद्दल त्यांना सांगणे मला अगत्याचे वाटले. मी लोणावळ्यास पोहोचलो तेव्हा दुपारी 1:30चा सुमार होता. तात्या नुकतेच जेवून थोडे झोपले होते असे कळले. तेव्हा इकडे तिकडे वेळ काढून मी 3 वाजता गेलो. तात्या उठलेले होते. त्यांनी विचारले, केव्हा आलास? मी म्हटले, मी दुपारीच आलो. आपण झोपला होतात म्हणून जरा हिंडून आलो. तात्या एकदम म्हणाले, अरे मग मला तेव्हाच नाही का उठवायचे? केवढा हा आपल्या माणसाबद्दल कळवळा.
परीक्षा पास झाल्याचे सांगितले तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. मात्र आता बदली दूर होईल बरं का, असेही ते म्हणाले. अधिकारी झाल्यावर हाताखालच्या माणसांशी वागावे कसे याचेही त्यांनी मार्गदर्शन केले. असो. साधक हो, पुढील भागात देखील आपण तीर्थस्वरूप अनंत देशपांडे यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.